नमस्कार मित्रांनो, आज आपण शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. नीती आयोगाच्या अहवालानुसार 2014-15 ते 2024-25 या 10 वर्षांच्या कालावधीत देशातील शाळांची संख्या, विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे प्रमाण आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांचा अभ्यास करण्यात आला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार या काळात देशभरात एकूण 1 लाख शाळा बंद झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजे जवळपास 96,000 सरकारी शाळा बंद झाल्या, तर 4,000 सरकारी अनुदानित शाळा देखील बंद झाल्या आहेत. मात्र दुसरीकडे याच कालावधीत खासगी मान्यताप्राप्त शाळांची संख्या 51 हजारांनी वाढली आहे. यावरून असे दिसून येते की अनेक ठिकाणी पालकांचा कल खासगी शिक्षणाकडे वाढत आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी होणे, लोकसंख्येतील बदल, स्थलांतर तसेच सुविधा आणि पायाभूत व्यवस्थेबाबतच्या अपेक्षाही त्यामागील काही प्रमुख कारणे मानली जातात. या बदलामुळे सरकारी शाळांच्या अस्तित्वावर आणि प्रवेश संख्येवर परिणाम होताना दिसत आहे. मात्र शिक्षण कोणतेही असो, प्रत्येक मुलाला दर्जेदार, सुलभ आणि सर्वसमावेशक शिक्षण मिळणे हेच आपल्या शिक्षण व्यवस्थेचे अंतिम ध्येय असले पाहिजे. या विषयाबद्दल तुमचे मत काय आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी पेजला फॉलो करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.